ऑफस्पिनरची भूमिका बजावली होती पहिल्या मॅचमध्ये पंकजनं. डावखुरा फलंदाज शुभमकडे स्ट्राईक. पहिला बॉल पाईपलाईन एंडकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाते आणि पहिलाच बॉल लो फुल टॉस. अतिशय सुंदर फटका ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, गॅप शोधलाय, डीपमधून फिल्डर प्रयत्नशील परंतु मात्र बॉल चाललाय बाउंड्री. पहिल्याच बॉलवर एक देखणा फटका, चौकारानं अकाउंट ओपन केलंय शुभमनं. आणखी एक सुंदर फटका यावेळेस स्वीप करत असताना अगदी कंट्रोल शॉट पाहायला मिळाला. दुसरी धाव घेण्याचा मानस तर होता, थोडं धाडस देखील केलं होतं परंतु अखेर एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागले. चांगले टचमध्ये दिसतोय फलंदाज शुभम पाटील. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचते. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे पार्थ 11 बामणडोंगरी संघानं आणि एक योग्य निर्णय देखील आपण म्हणू शकता, कारण मध्यरात्रीचा हा जवळपास सामना आहे. मध्यरात्रीचा सामना आहे त्यामुळेच प्रथम बॅटिंग करणं आणि त्यामध्ये एक चांगली धावसंख्या जर उभारली तर सामना जिंकण्याची चांगली संधी असेल. ओव्हर द टॉप ऑफ मिड ऑन, सुंदर फटका, 2-2 खेळाडू चेंडूच्या पाठीमागे, मात्र बॉल त्यांना बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. त्याने फुलटॉस टाकलेत, जरूर काही लो फुलटॉस देखील चेंडू आपण बघितलेत परंतु पिचिंग पाहायला मिळत नाहीये. यावेळेस लॉफ्टेड फटका आहे, भीमटोला वज्रटोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला हा षटकार. बढ़िया शॉट खेला है वहां पर, पैरों के सामने 6 रन. फलंदाजांना आमंत्रित केलं जाते मोठ्या फटक्यांसाठी आणि फलंदाज देखील त्या आमंत्रणाचा स्वीकार करतायत. तकदीर पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 2 बॉल्समध्ये 10 धावा त्यांनी जमा केल्यात. 2 बॉल्सचा सामना करत असताना शुभम पाटीलनं 5 धावा बनवल्यात आणि संघाची धावसंख्या बिनबाद 15. फ्लाइंग स्टार्ट दोन्ही सलामीवीर देत असताना पार्थ 11 बामणडोंगरी टीमला. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी अजिबात पाहायला मिळालेली नाही पंकज गोंधळेकडून. खरं तर मागच्या मॅचमध्ये देखील त्याची सुरुवात थोडी खराब होती. पहिल्या 3 बॉल्सवर 2 चौकार आले होते कारिवली संघाविरुद्ध, मात्र त्यानंतर त्याने चांगला पलटवार केला होता, 2 गडी बाद केले होते. परंतु यावेळेस फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाही. आणखी एक मोठा फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, आणखी एक सुपर षटकार. पडलेला हा बॉल होता फलंदाजासाठी, त्याच्या रडारमध्ये बॉल होता. क्रॉस बॅटेड फटका, लॉफ्टेड हिट आणि अगदी सहजरित्या डीप मिड विकेटची सीमारेषा त्याने क्लिअर केली आहे. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. तकदीर पाटीलच्या बॅटमधून अतिशय चांगल्या टचमध्ये असलेला हा फलंदाज आणि काय दमदार सुरुवात आहे बामणडोंगरी संघाची. धावसंख्या बिनबाद 21. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट, यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी जणू काय धनुष्यातून बाण निघाला असाच बॉल निघाला होता बॅटमधून सीमारेषा पार.
नावाखाडे येथे शुभम पाटीलला आजच जी स्पर्धा तिथे संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळाला. तो 5 धावांवर खेळतोय, परंतु इकडे तकदीर आपण बघतोय काय धमाकेदार सुरुवात त्याने केली आहे. दोन्ही फलंदाज खूप चांगल्या टचमध्ये आणि जास्तीत जास्त कमजोर चेंडूच पाहायला मिळाले. या लेंथवर गोलंदाजी करणं गरजेचं होतं, त्या लेंथवर अजिबात गोलंदाजी पाहायला मिळाली नाही. एकतर फुलटॉस लो फुलटॉस चेंडू किंवा अगदी स्लॉटमध्ये चेंडू टाकले गेले, ओव्हरपिच चेंडू, आणि त्यांचा पुरेपूर फायदा उचलला आहे दोन्ही सलामीवीरांनी. तुफानी सुरुवात वाघबीळ संघाविरुद्ध बामण डोंगरी संघाची. धावसंख्या बिनबाद 25. फार मोठी धावसंख्या इथे बनवली जाऊ शकते. ज्या प्रकारे सुरुवात या दोन्ही सलामीवीरांनी केली आहे, प्रेशर पूर्णपणे गोलंदाजांवर असेल आणि कमबॅक हे गोलंदाजांना करावं लागेल. पॉवर प्लेचा अजूनही 1 षटक बाकी आहे. प्रत्येकी 5 षटकांचे सामने आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. एन्जॉय करतोय आपण बाळ्या मामा चषक 2023. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मौलिक 11 वाघबीळ संघाकडून साहिल मनेरा. जसे जसे राऊंड्स वाढत जातात कुठेतरी चॅलेंज देखील वाढत असतं नॉकआउट स्पर्धेमध्ये. तेजस्वी सदन एंडकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाणार आहे. या षटकामध्ये आपण बघतोय की समोर डावखुऱ्या फलंदाजासाठी एक लॉंग ऑफला फिल्डर तैनात करण्यात आला आहे. एक काव कॉर्नरला देखील फील्ड्समन ऑन साईडला आहे. ओ सुपर्ब डिलिव्हरी होती. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा. फलंदाजाला बुचकळ्यात टाकलं होतं. थोडंसं अपील देखील करण्यात आलं. विकेट किपर उत्साहित होता, परंतु पंचांची स्वीकृती मिळत नाही आहे. ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी फलंदाज शुभम पाटीलचा. चांगल्या बॉलनं सुरुवात केली साहिलनं. यावेळेस इनसाइड एज लागली आहे का हे पाहावं लागेल. अपील होत आहे आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. ऑफ ब्रेक गोलंदाजाला आणलं गेलं. डावखुऱ्या फलंदाजाच्या विरोधात एक चांगला प्लॉय हा असतो. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील सातत्याने बघत आलेलो आहोत. विशेषतः आधुनिक क्रिकेटमध्ये एखादा डावखुरा आक्रमक फलंदाज खेळपट्टीवर आला की लगेच ऑफ ब्रेक गोलंदाज जर संघात असेल तर त्याला पाचारण केलं जातं गोलंदाजी करण्यासाठी, आणि तेच चित्र या मॅचमध्ये पाहायला मिळते. साहिल मनेरा खूप चांगली फिरकी गोलंदाजी करतोय. पहिला बॉल देखील खूप सुंदर होता आणि तो बॉल देखील वळण घेणारा होता बाहेरच्या बाजूनं. त्यामुळेच पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केलं होतं. त्या बॉलवर अपील झाली होती लेग बिफोरची. कुठेतरी ऑफस्टिकच्या दिशेनं बॉल पिच होऊन थोडा ऑफस्टिक सोडून जात होता, परंतु पुढच्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे साहिल मनेरानं. उद्या या स्पर्धेचा 6वा दिवस असेल. अतिशय महत्त्वाचा दिवस. उद्याची पहिली मॅच ठीक दुपारी 1 वाजता पाहायला विसरू नका. वीर तानाजी दापोडे विरुद्ध डहाणू. उद्याचा दुसरा सामना असेल पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष भूमी 11 मांडा. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातील विजेते संघांदरम्यान तिसरी मॅच असेल. उद्याचा चौथा सामना आपण बघणार आहोत RD11 ओवली विपक्ष कामोठे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये संदेश. आणखी एक डावखुरा फलंदाज. हलक्यातानं टॅप केलाय चेंडू. बॅकवर्ड पॉईंटचे फिल्डर अतिशय वेगानं चेंडूवर झेपावले होते, परंतु अतिशय चांगलं तालमेळ दोन्ही फलंदाजांदरम्यान, चांगला समन्वय होता. एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे. स्वतःचं अकाउंट ओपन केलं या सिंगलच्या मदतीनं फलंदाज संदेश गोंधळीनं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा कुठल्या गेल्या. पंकज गोंधळीचा भरपूर आणि खरपूस समाचार घेतला तकदीर पाटीलनं. परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कंट्रोल गोलंदाजाच्या लेंथ आणि लाईनवर आपण बघतोय साहिल मनेराकडून. यावेळेस मात्र आखो टप्प्याचा बॉल पुल केलाय. तिकडे फिल्डर उपस्थित. जबरदस्त कॅच. अफलातून कॅच आणि फलंदाज बाद.
मेंबर आहेत राजू पाटील यांची सुकन्या लविष्का. लविष्काला आपण देऊयात वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. हसता हुआ नुरानी चेहरा, पहिलाच वाढदिवस आहे तिचा. तर लविष्काला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुमित कुमार अँड कंपनीच्या माध्यमातून, सर्व क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून, आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या माध्यमातून आणि पंचांच्या वतीनं सुद्धा. 2 गडी बाद झालेत या षटकामध्ये. तिसरा देखील बाद होईल. फुल टॉस, अगदी एष्ट्यांचा वेध घेतलाय चेंडून, त्रिफळा उद्ध्वस्त. नवीन कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल साहिल मनेराचं, कारण जेव्हा तो गोलंदाजीला आला होता तेव्हा प्रचंड दडपण त्याच्यावर होतं, त्याच्या संघावर होतं, परंतु ते दडपण झुगारून देत असताना चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. आधी अडसर दूर केला त्याने शुभमचा, त्यानंतर तकदीरची विकेट मिळवली आणि आता रणजितला देखील त्याने बाद केलं आहे. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर आला आहे प्रशांत नाईक. धावसंख्या चांगली पाहायला मिळते, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 25 धावा आल्या होत्या. यावेळेस बचावात्मक पद्धतीनं फक्त पुश केला. बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिटची गरज होती. येथे निशाणा जर बरोबर असता तर ह्या फलंदाजाला देखील मैदान सोडावं लागलं असतं. प्रशांत नाईकची विकेट धोक्यात होती, परंतु गोलंदाजाचा निशाणा चुकलाय आणि अखेर बचावला गेलाय त्या ठिकाणी फलंदाज प्रशांत नाईक. याचबरोबर हे षटक देखील झालंय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय धावसंख्या 3 बाद 27. पार्थ 11 बामण डोंगरी. मित्रांनो, उद्याचे सामने पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्याचा पहिला सामना ठीक दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे. वीर तानाजी दापोडे विपक्ष डहाणू. दोन्ही संघांनी दुपारी 12:30 वाजेपर्यंत येथे गोंदवलीमध्ये रिपोर्ट करायचं आहे मैदानावर. त्यानंतर पुणा स्पोर्ट्स पुणा विपक्ष भूमी 11 मांडा ही उद्याची दुसरी मॅच असेल. तिसरा सामना पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातील विजेत्या संघांदरम्यान असेल. उद्याचा चौथा सामना असेल RD 11 ओवली विपक्ष जय हनुमान कामोठे. त्यानंतर गावदेवी अंचूर विपक्ष A1 जोडी न्हावा अशी मॅच आपण पाहणार आहोत. A1 जोडी वाकलन टीमला देखील आपण बघतो या स्पर्धेमध्ये आणि A1 जोडी न्हावा संघ देखील म्हणजे त्याच नावानं खेळणार आहे. गावदेवी अंजूर विरुद्ध त्यांची मॅच असेल. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यातील विजेत्या संघांदरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उद्या घनसोली विपक्ष जय गावदेव वडुनवगर अशी मॅच आपण बघणार आहोत. त्यानंतर RK बिल्डर्स गोरसई B विपक्ष गावदेवी केवणी दिवे ही देखील एक महत्त्वाची मॅच असेल. आणि त्यानंतरचा सामना असेल घनसोली आणि जय गावदेव वडुनवगर यांच्यातील विजेता संघ विरुद्ध आई देवी वडुनवगर. तर कदाचित वडुनवगर विरुद्ध वडुनवगर अशी देखील मॅच होऊ शकते, परंतु घनसोली संघ देखील मजबूत संघ आहे. त्यांनी देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः त्यांचा बॉलिंग अटॅक फार दमदार पाहायला मिळाला आहे आणि त्यांच्या फलंदाजांनी देखील दुसऱ्या मॅचमध्ये विशेषतः खूप चांगली कामगिरी केली होती. पहिल्या मॅचमध्ये फलंदाजी ढेपाळली होती. तर उद्याचे हे सामने आहेत. उद्याचा 6वा दिवस आणि 6वी रात्र पाहायला विसरू नका. बाळ्यामामा चषक. नवीन षटकाला सुरुवात शॉर्ट अँड वाईट बॉल होता. अखेर वाईट घोषित केला आहे पंचांनी. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल होता. खेळण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही त्या ठिकाणी फलंदाजानं, कारण अवांतर धाव मिळालेली आहे. अवांतर धाव मिळणार होतीच, त्यामुळेच खेळण्याचा प्रयत्न झाला नाही. धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन पोहोचते. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय. दिशांत आक्रमण करताना दिसतो या ओव्हरमध्ये. ओव्हर क्रमांक 3ला सुरुवात झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पंकज फार महागडा ठरला, त्यामुळेच हा निर्णय कॅप्टन नंदूरला घ्यावा लागलाय. नंदूने कॅच मात्र अफलातून टिपली. कॅप्टनने चांगलं उदाहरण दिलंय आउटफील्डमध्ये. यावेळेस स्विचच्या प्रयत्नात होता फलंदाज. आणखी एक वाईट बॉल. दिशेवर कंट्रोल पाहायला मिळत नाहीये दिशांतकडून. नाव तर दिशांत आहे, परंतु दिशा हरवून बसलाय. सलगचा दुसरा वाईट बॉल. मागचं षटक अफलातून राहिलंय साहिल मनेराचं, ज्यानं 2 धावा देत 3 गडी बाद केले.
प्रेशर त्याने जरूर क्रिएट केलं आहे प्रतिस्पर्धी संघावर, मात्र त्यालाच देखील चांगल्या गोलंदाजीची साथ हवी आहे. दुसऱ्या एंडकडून यावेळेस प्रतिम फटका, स्विच हिटचा वापर केलाय, बॉल पाठवलाय स्क्वेरिश थर्डमॅन सीमारेषा पार, हा चौकार. बॅटल चालू आहे सध्या या दोन खेळाडूंदरम्यान. दोन वाईट चेंडू टाकल्यानंतर कुठेतरी एस्टेनच्या रोखानं चेंडू येणार होता, लाईन ही बदलली जाणार होती हे चांगल्या प्रकारे ठाऊक होतं फलंदाज प्रशांत नाईकला, आणि खूप लवकर त्याने स्विचिटसाठी पवित्रा घेतला होता आणि अगदी बॅटच्या मधोमध घेत असताना चेंडू भिरकावून दिलाय थर्डमॅन बाउंड्री यांच्या पलीकडे 4 धावांसाठी. हा पहिला चौकार प्रशांत नाईकच्या बॅटमधून 5 धावांचं योगदान त्याने दिले. संदेश नॉन स्ट्रायकर सेंडला ज्यानं 1 चेंडूचा सामना केलाय, 1 धाव त्याच्या बॅटमधून आले. संघाची धावसंख्या 3/33. वाघबीळ संघाचे बरेचसे पाठीराखी स्टँड्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्लॅश करायचा होता ऑफ साईडला, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटवर घेता आला नाही. वेट जरूर होती, टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल थोडासा आजच्या बाजूनं कट झालाय. इन कटर डिलिव्हरी. फलंदाज थोडासा निराश आहे, कारण वेट असताना देखील त्याला धावा जमा करता आल्या नाहीत या बॉलवर. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय गोलंदाज दिशांत. ओ, यावेळेस चेंडूची लेंथ कमी केली आणि पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेर बॉल ठेवलाय. आणखी एक डॉट चेंडूची सांगता होतीये. फलंदाजापासून आता चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि थोडासा टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येतोय, परंतु हे बॉल जे आहेत ते खऱ्या अर्थानं चौकार ठोकण्यासाठी उपयुक्त बॉल आहेत. खूप जास्त वेट दिली जाते, पण फलंदाज फायदा उचलत नाही आहे. यावेळेस चेंडूला येऊ दिलाय, खूप चांगला फटका. कट करत असताना बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉईंटला, तिकडे फिल्डर उपस्थित. 1 धाव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे फलंदाज प्रशांतला. 2 डॉट चेंडू आल्यानंतर ही सिंगल येते. धावसंख्या आता 1 न पुढे सरसावते, जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. 34 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पार्थ 11 बामणडोंगरी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये मौलिक 11 वाघबीळ संघाविरुद्ध. दोन्ही हे बलाढ्य संघ आहेत. बामणडोंगरी संघ पनवेल विभागातील एक नामवंत संघ आहे आणि बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण बघत असतो. अगदी महापौर चषकामध्ये देखील बामणडोंगरी संघाला आपण खेळताना बघितलेलं आहे. भिवंडीमध्ये स्क्वेअर मारा, रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे. आधी उजव्या फलंदाजाच्या विरोधात 2 वाईट चेंडू टाकलेत आणि आता स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर डावखोऱ्या फलंदाजाविरुद्ध देखील दिशाहीन चेंडू. ही बाईक तुम्ही पाहू शकाल जी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे लँड लॉर्ड ऑफ भरोडी माननीय श्री मौसम पाटील साहेबांकडून. भरोडीचे प्रसिद्ध उद्योगपती, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. चिप केलाय बॉल, बॉल हवेत आहे. फिल्डर भरपूर दूर, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे आणि 1च धाव मिळेल. खरं तर ज्या पद्धतीनं हा फटका खेळण्यात आला होता, असं वाटलं होतं की दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, परंतु फिल्डर अतिशय दक्ष. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1च धाव मिळाली. धावसंख्या 35. छत्तीस धावा धावफलकावर, 35 होत्या, 1 सिंगल आली. यावेळेस चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही आहे. बघा, इम्प्रोवाइज क्रिकेट पण फार जास्त खेळलं जातं आहे आणि आधुनिक क्रिकेटमध्ये हे जास्त पाहायला मिळतं आहे. 3 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 3/36. पुन्हा एकदा ही हिरो HF100 बाईक तुम्ही पाहू शकाल, जे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला दिली जाणार आहे आणि 7 तारखेला ते उत्तर आपल्याला मिळेल की कोण असेल या बाईकचा हकदार. माननीय श्री मौसम पाटील साहेब, भरोडीचे प्रसिद्ध उद्योगपती, लँडलॉर्ड ऑफ भरोडी यांच्या माध्यमातून ही बाईक देण्यात आलेली आहे. त्यांचे हृदयाच्या अंतकरणातून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत सुमित कुमार अँड कंपनीच्या माध्यमातून. बाळ्यामामा चषक 2023 मध्ये, तसेच विजेत्याची जी ट्रॉफी आहे सन्माननीय मनीष म्हात्रे साहेब, माजी सरपंच गुंदवली यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यांचे देखील शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या लाभलेल्या आहेत सन्माननीय राम भोईर साहेबांकडून. खेवणी दिवे गावचे माजी उपसरपंच, त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. तसेच बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी
LED TV आपल्याला लाभलेले आहेत. येस, दव तुम्ही पाहू शकाल त्या बाईकच्या सीटवर. आणि हे विजेत्याची ट्रॉफी मनीष म्हात्रे साहेबांकडून. बॉल हवेत आहे परंतु सुरक्षित फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात होता. 2 धावा मिळत आहेत. सन्माननीय वरुण म्हात्रे साहेबांकडून LED TV देण्यात आलेले आहेत बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी. त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने. तर जे काही दाते आम्हाला लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेलं आहे बाळ्यामामा चषकाला, त्या सर्वांचेच आम्ही आभारी आहोत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोचते 38 या आकड्यावर. 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. साहिल मनेराचं हे दुसरं षटक फार महत्त्वाचं षटक असेल. 3 गडी त्याने बाद केलेत पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्यामुळेच त्याला आता सन्मान दिला जातोय. परंतु चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळते. ते धोकादायक असेल. ओहो हो, धावचीची संधी गमावण्यात आली आहे. अति घाई संकटात नाही असं नेहमीच म्हटलं जातं. येथे घाई खरं तर फिल्डरने देखील केली. चेंडूला कलेक्ट करण्यासाठी तिथे फिल्डर देखील उपस्थित होता इष्टेंच्या जवळ, परंतु फार वेगवान थ्रो आला. फिल्डर जास्त दूरवर देखील नव्हता स्टम्प्सपासून आणि त्याने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु निशाणा चुकलाय. आणि अखेर आणखी एक धाव तिथे फलंदाजाला मिळाली आहे. एकूण 3 धावा या चेंडूवर. त्यामुळेच आता स्ट्राईक रोटेट देखील झाली आहे. 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 41 या आकड्यावर. 41 रन्स ऑन द बोर्ड. सध्या 4थं षटक प्रगती पथावर आहे. थोडासा संयम बाळगत असताना या ओव्हरमध्ये फलंदाज. यावेळेस मात्र एक आक्रमक फटका. चांगल्या पोझिशनमध्ये येऊन चेंडू हुक केला आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगला. फुटबॉल स्किल वापरायचं होतं परंतु पायानं चेंडू अडवता आला नाही. या चेंडू उलट सीमारेषेच्या जबरदस्त फटका प्रशांतच्या बॅटमधून. प्रशांतला आता शांत ठेवणं थोडंसं कठीण वाटायला लागले. खरं तर त्याने देखील काही डॉट चेंडू खेळलेत पण आक्रमकता जरूर तो दाखवतोय. 10 धावांचं योगदान आत्तापर्यंत त्याने दिले 7 चेंडूंचा सामना करत असताना. सेन्सिबल फलंदाजी. चौकार आलाय आणि त्यानंतर सॉफ्ट अँड पुश ऑन साईडला. ओ माय गॉड, फिल्डरकडून चूक घडली आहे की फिल्डरला हुलकावणी चेंडूने दिली आहे. वळण घेतलंय असं वाटतंय फिल्डरच्या समोरून चेंडूनं. रिप्लेमध्ये पाहणं इंटरेस्टिंग असेल परंतु हा चौकार जरूर येतोय. फिल्डरचं जे अँटिसिपेशन होतं ते थोडंसं चुकीचं राहिलं आणि चेंडूने देखील थोडंसं वळण घेतलं होतं. ऑकवर्ड बाउन्स पाहायला मिळाला. फिल्डरच्या अगदी समोरून चेंडू वळताना दिसलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय. 3रा चौकार प्रशांतच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या आता वेगानं पुढे सरसावते, जाऊन पोहोचते 49 या आकड्यावर. 27ला 3 होते, आता 49ला 3. लेटकटचा वापर केलाय पुन्हा एकदा. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. अतिशय सुंदर फटका आणि 2 खेळाडूंना बीट करून बॉल सीमा पार. आणखी एक चौकार. नाईकच्या बॅटमधून निघालेला सलगचा 3रा चौकार. धावांचा वेग फार चांगल्या प्रकारे तो वाढवतोय. खूप चांगली बॅटिंग करतोय, कलात्मक फटके खेळतोय. यावेळेस एक इम्प्रोवाइज फटका दाखवायचा होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु हा क्विकर बॉल होता. बॅट्समन बीट झालाय, डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर ओव्हरची देखील सांगता होते. मागणं षटक राहिलं साहिल मनेराचं.
पहिल्या ओव्हरमध्ये त्याने धारदार गोलंदाजी केली होती. आपल्या फिरकीच्या जाळ्यात 3 फलंदाजांना अडकवलं होतं. 3 गडी त्याने बाद केले होते 2 धावा देत असताना, परंतु या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा त्याला मोजाव्या लागल्या. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 3 बाद 53. चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय पार्थ 11 बामण डोंगरी संघ. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय कॅप्टनने घेतला होता तो पहिल्याच ओव्हरमध्ये योग्य ठरवून दाखवला. विशेषतः फलंदाज तकदीर पाटीलनं, ज्यानं बाद होण्यापूर्वी 20 धावांचं योगदान दिलं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्या 20 धावा त्याने कुठून काढल्या होत्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 25 होती, परंतु त्यानंतर खूप चांगला बाउन्स बॅक गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. साहिलनं 3 गडी बाद केले आणि त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजांचं कमबॅक. एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये पाहायला मिळते संदेश गोंधळी आणि प्रशांत नाईक यांच्या दरम्यान. संदेशचं योगदान आहे 7 धावांचं. प्रशांत खेळतोय 18 या धावसंख्येवर. एकूण धावसंख्या 3 बाद 53. यानंतर आजचा शेवटचा सामना असेल. चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ. शेवटचं षटक सुरू होत आहे. मनोज पाटीलच्या हातात बॉल आहे पाईपलाईन एंडकडून. सुंदर शॉट ऑन द राईज ओव्हर कव्हर्स. फिल्डरचा प्रयत्न तर चांगला होता, मात्र बॉल सीमारेषा पार. हा चौका. संदेशच्या बॅटमधून अगदी फ्रंटफुटला येत असताना ऑन द राईज फटका त्याने सजवला होता. खेळपट्टीमध्ये जो बाउन्स आहे त्याला ट्रस्ट करत असताना फलंदाज. हा बॉल क्विकर आहे, परंतु दिशा चुकीची पाहायला मिळते. डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल वाईट घोषित केलाय पंचांनी. साहिल मनेराचं एक षटक जर आपण वगळलं तर त्या व्यतिरिक्त गोलंदाजी जास्त प्रभावी पाहायला मिळालेली नाही. खर्चिक षटक जास्त पाहायला मिळालेत आणि त्यामुळेच धावांचा डोंगर बामण डोंगरी संघानं उभारलाय. ही आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल. चॅम्पियन संघाला ती मिळणार आहे. यावेळेस एक सिंगल येते आणि धोकादायक दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न झाला होता. माघारी परतण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी. फलंदाज धाव बाद. अंतिम विजयी संघासाठी ही ट्रॉफी पाहू शकाल. सुमित कुमार अँड कंपनी गुंतवली आयोजित बाळ्यामामा चषक 2023. या ट्रॉफीचे पुरस्कर्ते सन्माननीय मनीष म्हात्रे साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत गुंतवली. आकर्षक ट्रॉफी आहे, काहीतरी वेगळं तुम्हाला पाहायला मिळतंय. भरपूर स्पर्धा तुम्ही पाहिल्या असतील, पाहत आहात या हंगामामध्ये, परंतु अशा प्रकारची ट्रॉफी तुम्हाला कुठेच पाहायला मिळाली नसेल कुठल्याच स्पर्धेमध्ये. फार वेगळ्या प्रकारचं हे सिलेक्शन आहे सुमित कुमार अँड कंपनीचं. आयोजक तुम्ही बघू शकाल श्री सत्यवान दत्तात्रय पाटील, अध्यक्ष मराठी बाणा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, तसेच माननीय श्री सुमित सुरेश म्हात्रे साहेब, माजी उपसरपंच ग्रामपंचायत गुंतवली. स्वर्गीय वसंत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे या स्पर्धेसाठी मनीष म्हात्रे साहेबांनी. त्यांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. नवीन बॅट्समन भानुदास आलाय. स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज आहे प्रशांत. क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह, परंतु डीपमध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफला एकच धाव घेण्याची संधी मिळते. खूप चांगल्या कंट्रोलनं फलंदाजी केली प्रशांतनं. संघाला खऱ्या अर्थानं त्याच्या आधाराची गरज होती जेव्हा 3 गडी झटपट बाद झाले होते दुसऱ्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र त्याने डाव सावरला, थोडासा वेळ जाऊ दिला आणि त्यानंतर आक्रमणाला देखील सुरुवात केली. मागच्या ओव्हरमध्ये सलगचे 3 चौकार त्यांनी ठोकले. 19 धावांचं योगदान आत्तापर्यंत प्रशांत नाईकनं दिलंय बामण डोंगरी टीमला आणि संघाची धावसंख्या 60 या आकड्यावर जाऊन पोहोचली. भानुदास ऑन स्ट्राईक. एक सिनियर खेळाडू आहे भानुदास या टीमचा, महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू. स्विंग करायचा होता ऑन साईडला, वरची कडा लागली आहे, मात्र गॅप मिळाला नाही.
खरं तर फलंदाज नशिबवानच ठरला आहे असं म्हणावं लागेल, कारण फटका पूर्णपणे मिसटाईम होता, परंतु फिल्डरपासून थोडासा दूर राहिला चेंडू. इस्टनच्या पाठीमागे एक धाव मिळते. धावसंख्या आता 61 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. कंडिशन्स पाहता खूप चांगली धावसंख्या आहे, पण दुसरीकडे आपण बघतोय की मौलिक 11 वाघबीळ संघ आहे, त्यांच्याकडे देखील बॅटिंगमध्ये फायर पॉवर आहे. विशेषतः टॉप ऑर्डरचे जे फलंदाज आहेत ते फार घातक आहेत आणि ही मोठी धावसंख्या देखील चेस ते करू शकतात. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू बाकी. यावेळेस बॅकफुटला जाऊन अतिशय सुंदर फटका, अगदी गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय स्क्वेरिश थर्डमॅनच्या दिशेनं. फिल्डर दुरून पोहोचलाय, 2 धावा येथे मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जास्त केला जाणार नाही आहे, संधी मिळत नाही आहे, परंतु एक चांगला फटका होता. अगदी क्रीजमध्ये थोडा डीप जात असताना, बॅकफुटला वजन घेत असताना थोडा लेट हा स्क्वेअर कटचा नजराणा. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. नो बॉल, ओव्हरस्टेपिंग झाली आहे त्या ठिकाणी गोलंदाज मनोज पाटीलकडून. ही फार मोठी चूक म्हणावी लागेल. 3 धावांनी धावसंख्या 64 वर जाऊन पोहोचली आहे. फ्रीड चेंडूचा सामना करेल फलंदाज प्रशांत. जबरदस्त बॅटिंग केले प्रशांतनं. लवली डिलिव्हरी, भन्नाट वेग आणि काय यॉर्कर पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेरचा यॉर्कर. लाजवाब बॉल, फ्रीड बॉल होता आणि अशा चेंडूची अपेक्षा देखील होती गोलंदाजाकडून. मनोजकडे व्हेरिएशन्स आहेत, स्लोवर वन देखील चांगला टाकत असतो आणि जेव्हा गरज असते तेव्हा तो अशा प्रकारचे वेगवान यॉर्कर देखील टाकू शकतो. मागच्या मॅचमध्ये एका फलंदाजाचा त्रिफळा त्याने यॉर्करवर उद्ध्वस्त केला होता. यावेळेस पुढे सरसावत असताना स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे. डीप पॉईंटला मात्र तिकडे फिल्डर उपस्थित, फंबलिंग झाली आहे, मिसफील्ड झाली आहे, त्याचा फायदा मिळेल. 2 धावा या बॉलवर आणि याचबरोबर डावाची होती सांगता. जबरदस्त बॅटिंग, प्रशांतचं कौतुक करावं लागेल. 23 धावांचं नाबाद योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. एक उपयुक्त चला, खेळाला पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवून द्या. मौलिक 11 वाघबीळ संघ. मोठं टार्गेट आहे या मॅचमध्ये, 67 धावा चेस करायच्या आहेत विजयाकरिता मौलिक 11 वाघबीळ टीमला. मोठी टीम आहे, मोठे फलंदाज त्यांच्याकडे आहेत, फायर पॉवर आहे बॅटिंगमध्ये आणि ती फायर पॉवर आता दाखवावी लागणार आहे, कारण
कंडिशन्स आपण बघतोय की गोलंदाजांसाठी चांगल्या मानल्या जातात अंडर फ्लडलाईट्स मध्यरात्री जेव्हा सामना असतो, परंतु अशा परिस्थितीमध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये बामणडोंगरी टीमकडून. त्यामुळेच अपेक्षा आहेत की प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज देखील इथे चांगली कामगिरी करतील आणि एक चांगली मॅच क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. तर डावाला इथे सुरुवात होत आहे आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही करीत आहोत परिवर्तन. मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक सिनियर कॉमेंटेटर सिद्दीक भाबे यांना. धन्यवाद. धन्यवाद अजय गरत. आइए दोस्तों, लौट चलते हैं बालिया मामा रजनी क्रिकेट के अद्भुत दुनिया में. अब हम कह सकते हैं कि वाकबिल टीम की अग्नि परीक्षा, क्योंकि वाकबिल टीम के बल्लेबाज बहुत अच्छे टच में है और जिस तरह की बल्लेबाजी की यहाँ पर बामणडोंगरी ने और 67 का लक्ष्य रखा है, जो आस्किंग रन रेट है वो लगभग 13 के ऊपर का है. लेकिन एक बात है कि जिस तरह से फॉर्म में चल रही है इस वक्त वाकबिल की बल्लेबाजी, देखना ये कि क्लास भी उनका परमानेंट है और फॉर्म भी परमानेंट है. क्या तेजस मात्रे की टीम को शिकस्त दे पाएंगी? रवि घरत की टीम बने रही हमारे साथ. मौलिक 11 वाकबिल के सामने 67 का लक्ष्य है. केतन पाटिल और पंकज गोंदले. देखिए, पंकज गोंदले एक ऐसे खिलाड़ी हैं, मैं आपको पिछले 15 साल पीछे लेकर चलता हूं. उनका खेल उस वक्त भी वैसा था, आज भी वैसा है. नजीब मुल्ला के नगर सेवक चषक में ये खिलाड़ी हमेशा छाया रहा. उसके बाद अगर हम बात करते हैं लेटर जो आखिरी आरसी पाटिल फाउंडेशन हुए, उसमें ये खिलाड़ी उसी तरह छाया रहा. और नो डाउट एट ऑल केपीएल जो सेकंड हुआ था उसमें कमाल की बल्लेबाजी की थी आदिल्या और पंकज ने. बहरहाल ओमकार नाइक पिछले मैच के मैन ऑफ द मैच, 4 विकेटें हासिल की थी, मोर्चे पे लगाए गए हैं. डगर आसान नहीं है, लेकिन वाकबिल टीम थाना परिसर का एक बड़ा नाम है. अब मुझे तो ये लग रहा है कि मैच बराबरी पे चलेगा, लेकिन देखते हैं कि पहले ओवर में थोड़ा बहुत तो मालूम पड़ जाएगा कि ऊँट किस करवट बैठ रहा है. एडवोकेट राजेश पाटिल हमारे फोकसमैन ऑर्गेनाइजिंग कमेटी के, सफल मामा चषक आपको दिया है, बालिया मामा चषक. सत्यवान पाटिल साहब, पूरी ऑर्गेनाइजिंग टीम और सुमित कुमार इन कंपनी ने इस बालिया मामा चषक को प्रेजेंट किया है. ये मुकाबला बहुत ही कड़ा मुकाबला. केतन पाटिल जिन्होंने खारगर के टूर्नामेंट में 6 गेंदों में 6 सिक्सर लगाए थे, सामना करें ओमकार पाटिल का, पिछले मैच के मैन ऑफ द मैच. केतन पाटिल का. आइए देखते हैं जिस तरह शॉट जड़ दिया था पंकज गोंदले ने. ये देखिए किस तरह से शॉट खेला था. ओ माय गॉड, व्हाट अ शॉट. क्या बल्ले को घुमाया था वहां पर. 2 रन से पंकज गोंदले का खाता खुलता हुआ ओमकार पाटिल. बामणडोंगरी की तोप कहा जाता है ओमकार को. देखिए, बामणडोंगरी के पास भी अजय पेस बैटरी है. पंकज गोंदले, ओमकार नाइक, भारत 11 बामणडोंगरी, ओमकार नाइक. ओह, क्या गेंद थी. बल्लेबाज की नींद उड़ाती हुई पहुंची विकेट कीपर के पास. रफ्तार देखिए, अतिरिक्त उछाल भी था. गेंद बल्ले के करीब से लेट स्विंग होती हुई विकेट कीपर के पास. ओमकार नाइक पाइपलाइन एंड से गेंदबाजी कर रहे, सामना करेंगे पंकज गोंदले. स्विच हिट की कोशिश, तेज तर्रार गेंद, बिट्स बैट्समैन, बिट्स विकेट कीपर, शॉर्ट थर्मेन पे बढ़िया फील्डिंग, डॉट गेंद. पहले मैच में 4 विकेट और रफ्तार क्या है उनके पास. रफ्तार के सौदागर हैं.
5 रन देकर पिछले मैच में 4 विकेटें ली थी, लेकिन अब उनका सामना एक अलग टीम से, जिनके पास 7 बड़े बैट्समैन हैं। फिर तेज गेंद, ये देखिए रफ्तार में चकमा खा रहे हैं। टिप्पा खाने के बाद इतनी तेज आई थी कि पंकज गोंदले शॉट को टाइम नहीं कर पाए। फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग, इट हैज बीन अ ग्रेट फास्ट बॉलिंग फ्रॉम ओमकार नाइक। ये देखिए कितनी तेज गेंद होंगी कि फुल टॉस गेंद थी, उसको भी वो जज नहीं कर पाए। 67 का लक्ष्य है और इस तरह के लक्ष्य इस तरह की कंडीशन में 50 में एक मर्तबा छुए जाते हैं। हालांकि एक टूर्नामेंट में एक मैच ऐसा ज़रूर रहता है जो लो स्कोरिंग जीता जाता है और जो हाई स्कोरिंग जीता जाता है, लेकिन बालिया मामा चषक में तो ऐसे 10 मैच हुए जो लो स्कोरिंग में जीते गए, हाई स्कोरिंग में भी जीते गए। पहले ओवर में तो हम नहीं बता सकते कि मौलिक 11 वाकबिल पिछड़ रही है। भारत 11 बामन डोंगरी के तेज गेंदबाज ओमकार नाइक। इस मरतबा ऊपर लगी है, गेंद के नीचे खिलाड़ी, ये तो होना ही था। डॉट गेंदों का दबाव और पंकज गोंदले की बड़ी विकेट। उनका थोड़ा बॉलिंग एक्शन भी थोड़ा अलग ही है। जब गेंद को रिलीज करते हैं तो थोड़ा झुक जाते हैं, लेकिन पूरे बालिया मामा चषक में उन्होंने बल्लेबाजों को झुकाया है। आप देख रहे हैं एक ही सम्राट, ग्रामीण सम्राट बालिया मामा चषक में आप सभी का हार्दिक स्वागत है। इसके बाद इस मैच की विजेता टीम क्रिश 11 आरसीसी पेट से टकराएंगी। कल फिर हम 12:30 बजे आपकी खिदमत में आएंगे। इस मरतबा गेंद को दूर कहीं आसमान में खेल दिया है, 6 रन। इतनी ताकतवर शॉट है, ये देखिए दूर गगन की छांव में गेंद, 6 रन। नंदू पाटिल का जवाब टीम के कैप्टन वाकबिल के। 1 ओवर की समाप्ति, रन बने 8, विकेट गिरा 1। ये जो टैग लाइन दी है एडवोकेट राजेश पाटिल ने, इसी टैग लाइन पे लड़ाई होती हुई बचे हुए 4 ओवर में यहाँ से जीतने के लिए 59 रन चाहिए। 15 का आस्किंग रन रेट है, लेकिन नंदू ने आते ही बताया है आर या पार, आज लड़ेंगे या मरेंगे। गेंदबाजी में भारत 11 की तरफ से आदित्य पाटिल को मोर्चे पे लगाया गया है, तेजस्वी सदन एंड की तरफ से। इस मरतबा मोड़ दिया है, बहुत ही खूबसूरती के साथ दूर से खिलाड़ी पहुंचे हैं। क्या गजब की फील्डिंग हो रही है। ये रहता है 2 बैलेंस टीमें जब टकराती है, 2 शेरों की लड़ाई जब होती है तो समा ही अलग रहता है। 9 रन 1 विकेट। जितना अच्छा शॉट था उतनी बढ़कर फील्डिंग। बहुत जल्दी गेंद पे पहुंच गए थे खिलाड़ी, शुभम पाटिल थे वहाँ। एक है कि भारत 11 बामन डोंगरी के 12वें खिलाड़ी बहुत क्विक हैं, तुरंत ही नाम बता देते हैं और होना भी ऐसा ही चाहिए। आदित्य पाटिल, तेजस्वी
सदर्न एंड की तरफ से। ओ बढ़िया गेंद, खोल के रख दिया था वहाँ पे नंदू को। नंदू पाटिल टीम के कैप्टन है। देखिए नंदू पाटिल एक ऐसा नाम है, अगर आप थाना परिसर नहीं बल्कि कहीं भी ले तो सबको पता होगा। वैसे बहुत ही हंसमुख हैं लेकिन बहुत फाइटर खिलाड़ी हैं, बहुत किलरिस्टिक हैं। आदित्य पाटिल नंदू के लिए इस मर्तबा मोड़ दिया है, खाली क्षेत्र है, गेंद निकल गई है फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। बात तो है नंदू पाटिल जब तक रहेंगे, हालांकि बहुत बैटिंग बाकी है, लटकती तलवार रहेंगी गेंदबाजी पर। आदित्य पाटिल नंदू को बल्ले के फेस को खोलना चाह, वाइड, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है। रवि घरत फेम टीम मौलिक 11 वाकबिल का 14 रन 1 विकेट। मुकाबला हो रहा है, ये मैच गुल खिलाएगा अगर नंदू पाटिल थोड़ी देर पिच पे टिक गए तो। इस मर्तबा बहुत ही खूबसूरत स्क्वायर ड्राइव, गेंद जा रही है कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। फ्रंट अपने ऊपर जिम्मेदारी लेके बल्लेबाजी कर रहे हैं नंदू पाटिल, जान हथेली पे लेके बल्लेबाजी कर रहे हैं वाकबिल के कैप्टन। और जान हथेली पे किसी प्ले स्टोर से डाउनलोड नहीं होती है, इसको अपने सीने में लगाना पड़ता है। क्या बल्लेबाजी कर रहे हैं टीम के कैप्टन, 4 गेंदों में 14। क्रीज में पीछे गए, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद हवा में, फील्डर नीचे, नंदू पाटिल आउट। चाहते थे इम्प्रोवाइज तरीके से, ये देखिए दर्शक ही दर्शक। बड़ी विकेट गिरती हुई, रन बने वाकबिल के 18, विकेटें गिरी है 2, ओवर नंबर 2 चल रहा है, वाकबिल 67 के लक्ष्य का पीछा कर रही। नए बैट्समैन बल्लेबाजी को आते हुए भाया पाटिल। ये 5-7 जो खिलाड़ी हैं वाकबिल के, ये इस टीम की रीढ़ की हड्डी हैं। लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि पार्थ एलेवन के पास जो बॉलिंग यूनिट है वो बहुत ही गजब का है, खास तौर से पहले गेंदबाज ओमकार नाइक। आदित्य पाटिल तेजस्वी सदर्न एंड से मुड़ते हुए लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जा रहे। बढ़िया गेंद आगे रखा था, पैर नहीं चले थे, बीट किया ऑफ स्टंप के बाहर, अच्छा स्वागत किया है वाइड यॉर्कर से। ओवर समाप्त होते हुए 2, वाकबिल ने बनाए 18, ओवर बचे 3, रन चाहिए 49। सोलह 16.33 का आस्किंग रन रेट है। गेंदबाजी में
दबाव को बढ़ाने की कोशिश और ओमकार नाइक को कंटिन्यू रखा है। सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन केतन पाटिल। ओमकार नाइक केतन को क्रीज में पीछे जाके खेलने की कोशिश। देखिए इतनी तेज गेंदबाजी पे आप इम्प्रोवाइज स्ट्रोक तो नहीं खेल सकते हैं। अगर खेल सकते हैं तो 4 में 1 मर्तबा लगेगा, 3 में आप असफल रहेंगे। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन 2 विकेट। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए ओमकार नाइक। क्या तेज तर्रार गेंद है, टिप्पा खाने के बाद रफ्तार पकड़ती भी पहुंची विकेट कीपर के पास। इट हैज बीन अ ग्रेट फास्ट बॉलिंग, फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग, एक्सप्रेस बॉलिंग फ्रॉम ओमकार नाइक। इस मरतबा फिर तेज तर्रार गेंद। देखिए ये जो चित्र बताया जा रहा था उतनी खतरनाक गेंद थी और बाहर निकली थी। बाएं हाथ के बैट्समैन के लिए बाहर की जानिब निकाला था ओमकार नाइक ने। 3 डॉट गेंदे खेलने के बाद दबाव आता हुआ यहां पर बल्लेबाज पर। इस मरतबा गेंद एक मेहमान है रत्नाकर मडवी साहब। अगर भाया तो लगा चुके हैं, 1500 रुपये का इनाम है, लेकिन 3 डॉट गेंदे भी खेलिए। देखना है 3 तुम्हारी 3 हमारी होता है या नहीं। ओमकार नाइक भाया पाटिल के लिए तेज तर्रार गेंद। इस मरतबा अतिरिक्त उछाल था लेकिन बाहर कटी, वाइट। 1 रन और आता हुआ वाकबिल के खाते में। मौलिक 11 वाकबिल, रवि घरत फैम टीम है। रन बने 26, विकेटें गिरी है 2, 14 गेंदे 41 रन। 2 से 3 बड़े शॉट अगर लग गए तो जो लोग नींद की तरफ जा रहे हैं उनकी नींद भी टूट जाएंगी। और पिछले 4 रातों से यही तो हुआ है बाल्या मामा चषक में। 26 रन। इस मरतबा फिर खेल दिया है, गेंद जा रही है और जाती हुई आउट ऑफ पार्क। पहले बाउंस पर 2 खिलाड़ियों की दरार से फरार 4 रन। शॉट को जहां देख रहे थे वहां तो नहीं खेल बैठे, लेकिन गैप को बराबर ढूंढा है। पहले बाउंस पे 4 रन का चैलेंज अभी चलता हुआ। 30 रन 2 विकेट। 13-37 जो आस्किंग रन रेट था 16 का वह आ चुका है इस ओवर में, वो भी ओमकार के। 12 रन आ चुके हैं। 13 गेंदे 37 रन। भाया पाटिल लॉन्ग हैंडल अच्छा यूज करते हैं। ओ करारा जवाब कान के पास से झिंग झिंग झिंगाट का गाना सुनाती हुई गेंद पहुंची। ओवर समाप्त होते हुए गेंद थोड़ी बैठ गई थी, हालांकि बाउंस नहीं था गेंद में। 12-37 और वाकबिल के पास एक ही चारा, डू और डाई, करो या मरो। कल ठीक 12:30 बजे टीमों को रिपोर्ट करना है। 1 बजे आप देखेंगे वीर तानाजी दापोडे वर्सेस ढानू। और सेकंड मैच पूर्णा स्पोर्ट पूर्णा और भूमि 11
मांडा, जगन पाटिल फैम टीम किरोली सरपंच उप सरपंच की विजेता टीम। फिर दोनों मैच के विनर का तीसरा मैच रहेगा पहले और दूसरे। उसके बाद आरडी ओली और कामोठे, एक बड़ा नाम है। उसके बाद गावदेवी अंजूर, हेवन जोरी नावा, व्हाट अ मैच। कल चौथे और पांचवें मैच के विनर आपस में टकराएंगे। उसके बाद घनसोली बनाम जय गावदेवी, जय गावदेव वडू नौगर, गोरसई आरके बिल्डर गोरसई बी और गावदेवी केवनी दिवे। बढ़िया गेंद आगे रखा था। उसके बाद दोनों मैच की विजेता टीम आखिर में ने कल कुल मिलाकर 9 मैचेस 10 मैचेस है, 11 गेंदों में अभी भी 37 रन चाहिए। जीत खोत आए, जीत खोत ने और तेज गेंद। देखिए अजय, जीत खोत ने अंजूर में बहुत अच्छी गेंदबाजी की थी। दस गेंदों में 37 रन। बड़े लक्ष्य का पीछा करते करते अक्सर तो टीमें निखर जाती हैं और कभी कभी अक्सर तो बिखर जाती हैं, कभी कभी निखर जाती। एक और अपील वहां पर। क्या गेंदे कर रहे हैं, बाएं हाथ के बैट्समैन के लिए बाहर गेंदे निकल रही है। कह सकते हैं हम कि इन कटर। केतन पाटिल अगर 3 गेंदों में 3 सिक्सर लगाते हैं तो कपिल चौधरी की तरफ से 3000 है, और 3 सिक्स लगाते हैं तो मैच बन जाएगा। लेकिन खोद भी अलग कुछ खा के आए हैं जिस तरह गेंदबाजी कर रहे हैं। फिलहाल ये वाइड गेंद थी। 9 गेंदे 36 रन। इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया, एक से ज्यादा कुछ भी नहीं। अब कठिनाइयां बढ़ती ही जा रही है। हालांकि लग नहीं रहा था वाकबिल की जो गेंदबाजी, उनके सामने जो 67 रन बने, अनुमान ये था कि 50 या 45 के बीच में स्कोर रहेगा। और इस तरह के स्कोर हालांकि वाकबिल ने चेस किए हैं, लेकिन इस तरह की कंडीशन और इस तरह के विकेट पे नहीं। ये विकेट बहुत तेज़ है और फिर गेंदबाजी की एक आपके पास पूरी केप मौजूद हो तो मुश्किल रहता है। देखिए एक जा रहा है, दूसरा आ रहा है और सब रफ्तार के सौदागर हैं। क्या खूबसूरत गेंद थी, क्या करेंगे बैट्समैन इसको। गेंद ने काटा बदला था, बाएं हाथ के बैट्समैन के लिए बाहर निकली थी। इन कटर क्रीज के कोने का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं जीत खोत। 7 गेंदों में 35 चाहिए। इस मैच की विजेता टीम तुरंत ही क्रिश 11 आरसीसी पेट से टकराएंगे आज आखिरी मैच में। फिर बैठक खेलने की कोशिश, अपील होती हुई और आउट एलबीडब्ल्यू। अब मैच का जो रस था वो टोटल निकल गया है। ऐसा नहीं, लगभग लगभग मिशन इम्पॉसिबल। ये देखिए अच्छा निर्णय अंपायर का, क्योंकि पैर फोल्ड था, पैर को मोड़ के शॉट खेलना चाहते थे। एक ओवर 35 रन, थोड़ा निराश किया आज। हालांकि नंदू पाटिल ने आते ही शुरू हो गए थे। आज पंकज गोंदले थोड़ा ऑफ कलर लगे इस मैच में। पिछले मैच में तो बढ़िया बल्लेबाजी की थी, बढ़िया गेंदबाजी भी, लेकिन इस मैच में थोड़ा सा ऑफ कलर लगे। बल्लेबाजी में भी फ्लॉप रहे और गेंदबाजी भी अच्छी नहीं रही।
इस मरतबा आखिरी ओवर की पहली गेंद वाइड। इस मरतबा गेंद को खेल दिया है और गेंद जारी है 6 रन के लिए। मैच में अभी भी जान है, कहते हैं सांस है तो आस है। बहुत खूबसूरत स्ट्रोक, बल्ले का स्विंग देखिए, शॉट हम पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, भिंगड़ी शॉट, 6 रन। अभी भी मैच में जान है, लेकिन फिर भी कह सकता हूं मैं इस गेंद के बाद देखते हैं क्या होता है। ओ बढ़िया वापसी। कितनी गेंदें बची है? 4 गेंदें बची है। अंपायर ये बताए कि पिछली गेंद वाइड थी। यस, इस मरतबा हुक कर दिया है, गेंद जारी है। अंपायर के इशारे का इंतजार, 6 रन। लेकिन बत्ती बूझने के बाद तेल डाला जा रहा है। अंदर आती भी गेंद थी, बेहतरीन शॉट था, स्पिन होने दिया, इंतजार किया और वार किया। यही तो मैं कह रहा था, जगरत के शुरुआती ओवर में अगर पंकज 1-2 शॉट मार के आउट होते, लेकिन कहते हैं कि क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, जरा नहीं तर नहीं सालत, किंतु परंतु नहीं चलता है। 3 गेंदें बची है, 21 रन चाहिए। थोड़ा देर से जागे हैं केतन पाटिल। स्विंग एंड मिस। एक और डॉट गेंद, सिर्फ एक गेंद बची है इस मैच को जीतने के लिए। मैच के तुरंत बाद कप्तान को पहले भेजना है टॉस के लिए। इसके साथ ही इस मैच को जीत लिया है पार्थ 11 बामन डोंगरी ने। अभिनंदन तेजस मात्रे एंड ऑल टीम, हार्ड लक नंदू, हार्ड लक नंदू पाटिल एंड वाकबिल। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए 23 रन बनाए। नाम है प्रशांत नाइक। प्रशांत नाइक इज द मैन ऑफ द मैच। प्रशांत आपको आना है, तेजस मात्रे आपको आना है और सोहेल शेख आपको आना है। अजयग्रत सिर्फ टॉस में डिसीजन पूछना है और मैन ऑफ द मैच प्रशांत नाइक आपको आना है।